ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात तपास करण्यासाठी आता ईडी लाचलुचपत विभाग, आयकर विभाग, आर्थिक गुन्हे शाखा असा संयुक्त तपास करण्यासाठी राज्य शासन नव्याने आदेश करणार आहे। नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत। सोबत SIT कडेही मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत। जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील संस्था चालक, दलाल, वेतन अधीक्षक, शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांची गोपनीय चौकशी सुरू आहे। 100हून अधिक मुख्याध्यापक रडारवर आहेत। बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्थांचे परवाने धर्मदाय आयुक्त रद्द करणार आहेत। शालार्थ आयडी घोटाळ्याची स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने मनपा निवडणुकीनंतर नव्याने आदेश दिले जाणार आहेत। या प्रकरणी हायकोर्टातही पिटिशन दाखल झाली आहे, त्यावरही लवकरच सुनावणी होणार आहे। या घोटाळ्यात ईडीची एंट्री होत असल्याने संस्था चालक, दलाल, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत। एकट्या भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने 42 तक्रारी नोंदविल्या आहेत। SITवर यामुळे मोठा ताण पडलाय। या कामी स्वतंत्र FIR दाखल करून फास्ट ट्रॅकवर केस चालवावी अशी मागणी करण्यात आली आहे। व्यापम घोटाळ्यापेक्षा महाघोटाळा या शिक्षण खात्यात झालाय। या घोटाळ्यात शासनाची झालेली लूट वसूल करण्यासाठी विशेष पथक नेमले जाणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।